दरवाजा वाजवत होते राजे. औसाहेब दार उघडत नव्हत्या. राजे म्हणाले, औसाहेब दार उघडा नाही तर इथेच आमच्या डोक्या आपटून आपटून उमऱ्यावरती आमचा जीव दे. औसाहेब दार उघडा ना. औसाहेबांनी दरवाजा उघडला. कपाळी लाल कुंकवाचा मळवट भरलेला, हातामध्ये हिरवा चुडा भरलेला, दोन्ही अंगामध्ये अलंकार, लाल रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आऊसाहेबांनी, लुगडी परिधान केलेली. आणि आऊसाहेब सती चाललेले पाहिले राजांनी. राजांचे पाय गळून गेले. राजे सरळ आऊसाहेबांच्या पायावरती कोसळले. आऊसाहेबांना या पोशाखात आणि या अवस्थेत पाहिल्याबरोबर राजे आऊसाहेबांना म्हणाले, राजे पहिल्यांदा पाहिल्याबरोबर तर थक्कच झाले. काय बोलावे आणि कैसे बोलावे त्यांनाही कळेना. राजे म्हणाले, नाही आऊसाहेब, तुम्ही नाही आम्हाला सोडून जाऊ शकत. आऊसाहेब आम्ही नाही जाऊन देऊ शकत तुम्हाला. आऊसाहेब आमच्या डोक्यावरचे बाप नावाचे छत्र तर आम्हाला न सांगताच आमच्या माघारी निघून गेले. आऊसाहेब आम्ही स्वराज्याची काळजी वाहण्यासाठी गेलो आणि आमची काळजी वाहणारा बापच आम्हाला न सांगता सोडून निघून गेला. आऊसाहेब निदान आईची तरी छत्र आम्हाला सोडून न जावे. आऊसाहेब नकारा जाऊ आम्हाला सोडून. आऊसाहेब आम्ही तुमच्या पाया पडतो. आऊसाहेब आम्ही पदर पसरतो.